देसाईगंज ग्राम पंचायत प्रशासन ने कुरुद को राजकीय मॉडल गांवों की श्रेणी में सम्मानजनक स्थान दिलाने के लिए कमर कस ली है। गांव के लोगों से ही गांव के भविष्य के विकास का विजन जानने के लिए मेरा सपना कुरुद नाम से एक खास खुला निबंध प्रतियोगिता आयोजित की गई और इस पहल पर भी अभी तालुका में चर्चा हो रही है। इस प्रतियोगिता का मुख्य मकसद यह समझना है कि स्थानीय लोग क्या चाहते हैं, न कि सिर्फ सरकारी योजनाओं पर निर्भर रहना। इस प्रतियोगिता के जरिए तीनों पीढ़ियों, छात्र, युवा और अनुभवी वरिष्ठ नागरिक के विचारों को इकट्ठा किया जाएगा। इससे जो नए कॉन्सेप्ट निकलेंगे उनका इस्तेमाल गांव की सूरत बदलने के लिए किया जाएगा। प्रतियोगिता में सबसे अच्छे निबंध इन विषयों पर होंगे: पर्यावरण की सुरक्षा और पेड़ लगाना, संत गाड़गे बाबा ग्राम स्वच्छता अभियान के तहत गांव को कचरा मुक्त बनाना है, ट्रांसपेरेंट एडमिनिस्ट्रेशन और डिजिटल सुविधा कैंपेन को और असरदार तरीके से लागू किया जाएगा। इंटरेस्टेड कंसल्टेंट को 28 फरवरी 2026 तक कुरूद ग्राम पंचायत ऑफिस में खुद जाकर अपने निबंध जमा करने होंगे। लोकल एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर ने अपील की है कि आपके शब्दों में गांव का भविष्य बनाने की ताकत है, इसलिए सभी को इसमें हिस्सा लेना। नमस्कार, मी दामोदर पटले, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत कुरुड, तालुका देसाईगंज, जिल्हा गडचिरोली। आपण ग्रामपंचायत कुरुड मध्ये एक नवीन संकल्पनेवर आपण एक काम करण्याचा प्रयत्न सुरू आहे। मी एक ग्रामपंचायत अधिकारी म्हणून ग्रामपंचायतीच्या वतीने एक आपण नवीन संकल्पना जी आहे ती आहे एक निबंध स्पर्धा, खुली निबंध स्पर्धा आपण गावकऱ्यांमध्ये घेत आहोत। त्याचा विषय आहे माझ्या स्वप्नातील कुरुड। माझ्या स्वप्नातील कुरुड ह्या विषयावर ह्या गावातील विद्यार्थी पासून म्हणजे एकदम शेवटच्या घटकापर्यंत वयोवृद्ध लोक यांनी आपलं गाव कुरुड हे गाव भविष्यामध्ये कसं असायला हवं, आपल्या गावाला कुठल्या संकल्पनेच्या आधारावर आपल्याला कुठली अशी एक संकल्पना असेल की ज्या आधारावर या गावाला आपल्याला पुढे न्यायचं आहे, आपल्या गावाला नवीन नवीन संकल्पना ह्या माध्यमातून आपल्याला मिळतील म्हणून आपण एक ग्रामपंचायतीच्या वतीनं माझ्या स्वप्नातील कुरुड ह्या विषय लिहिण्यासाठी आपण एक निबंध पत्रिका सगळ्यांना आजपासून देत आहोत। आपल्याला अपेक्षित आहे की हे 28 फेब्रुवारी पर्यंत ग्रामपंचायतीला सगळ्यांनी लिहून आणून द्यायचे आहे। यामध्ये आम्ही ग्रामपंचायतीचे कर्मचारी, आम्ही आणि गावातील सगळ्या शिक्षक वृंद यांनी मिळून आम्ही ह्या निबंध स्पर्धेत ज्यांनी नवीन संकल्पना मांडलेल्या आहेत त्यांनी उत्कृष्ट असं लिखाण केलेलं आहे, ज्याच्या आधारावर भविष्यामध्ये ह्या गावाच्या विकासासाठी, सर्वांगीण विकासासाठी आपल्याला पुढचं पाऊल घ्यायचं आहे। ती संकल्पना आपल्याला अस्तित्वात आणायची आहे, त्याच्यासाठी विविध प्रयत्न करायचे आहेत। त्यासाठी आम्हाला हे खूप मोलाचं असं लोकांच्या लेखणीतून आपल्याला मार्गदर्शन मिळणार आहे। त्यांच्या संकल्पना अस्तित्वात आणण्यासाठी आपल्याला फारच मोलाचं असणार आहे। ह्याच आधारावर आपण भविष्यामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये उत्कृष्ट असं कामकाज करण्यासाठी आपल्याला एक प्लॅटफॉर्म मिळेल। माझी वसुंधरा अभियानातून आपण ह्या गावाच्या विकासासाठी ह्या गावात नवीन काहीतरी करू शकू। संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान असेल, यामध्ये पण आपल्याला उत्कृष्ट कार्य करायला हे आम्हाला मदत मिळणार आहे। आदिशक्ती अभियान असेल, मेरा गाव मेरी धरोहर आणि स्वावलंबन पोर्टलच्या माध्यमातून दिव्यांगांच्या विकासासाठी नवीन काय करता येईल, हे सगळे मुद्दे धरून आपण ह्या ठिकाणी पुढे जात आहोत। त्यासाठी आम्हाला, मी गावकऱ्यांना, सगळ्या विद्यार्थी मंडळींना, गावातील युवक वर्गाला सर्वांना माझी आग्रहाची विनंती असेल की आपण ग्रामपंचायत कार्यालय कुरुड इथून निबंध स्पर्धा लिहिण्यासाठी हे कागद आपल्याकडून घेऊन जावं आणि माझ्या स्वप्नातील कुरुड किती उत्कृष्ट असेल, माझ्या स्वप्नातील कुरुड हे कसं असेल, यावर आपण सर्वांमध्ये एक चांगला विकास घडवण्यासाठी तुमच्या विचारांची आवश्यकता आहे। म्हणून कृपया सर्वांनी आपले विचार मांडावेत आणि हे आमच्याकडे लेखी स्वरूपात द्यावे। याच्यातून गावाच्या विकासासाठी नक्कीच मोलाचे मार्गदर्शन मिळेल अशी अपेक्षा करतो। धन्यवाद।